मित्रांनो, ह्या कॉकटेल रेसिपीच्या जंजाळामध्ये आपण आपल्या वाडवडिलांनी शिकवलेलं पारंपरिक स्वादिष्ट तेवढ्याच हेल्दी रेसिपीज मागे टाकत चाललो आहोत। कॉकटेल म्हणजे काय? अहो, मटणामध्ये दूध आणि क्रीम, चिकन फिशला मॅरिनेशनला दही, तेल आणि तूप एकत्र, कशासाठी तर जिभेचे चोचले आणि काहीतरी हटकेचा अट्टाहास। जणू काही आहार आणि स्वास्थ्य हे एकमेकांना ओळखतच नाही। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मयूरिका रेसिपीज। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आता आजच्या रेसिपीसाठी आपण घेतलं आहे पळीभर तेल, त्यात 8 ते 10 पाकळ्या बारीक चिरलेलं लसूण, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 8 ते 10 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, तांब्याभर पाणी आणि चवीनुसार मीठ घालून उकळी आणली आहे। यामध्ये 2 मुठा भरून किंवा एक डिश भरून आपण करोडे, सांडगे किंवा डाळीच्या वड्या, तुमच्याकडे जे म्हणत असतील ते घातलेत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीज आणि माझा व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा। मित्रांनो, मस्तपैकी उकळी आलेल्या या फोडणीमध्ये आपण घातलेले सांडगे साधारणपणे 5 ते 6 मिनिटांमध्ये छान तयार होतील शिजून। पण जर का करोडे आणि हे सांडगे बनताना जर परफेक्ट बनले असतील तरच ते तुमचे 5 ते 6 मिनिटांमध्ये शिजतील। नाहीतर बऱ्याचदा मटण शिजायला लागतो त्यापेक्षाही जास्त वेळामध्ये सांडगे शिजत नाहीत असं बघण्यात येतं। त्यासाठी तुम्हाला परफेक्ट रेसिपी सांडगे कसे बनवायचे हे बघण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा। पहाटे 3 वाजता उठून गोनपाटावर घासलेले ओरिजिनल पारंपरिक सांडगे। इथे आपले सांडगे झाकण लावून छान शिजत आहेत, तोपर्यंत 4-5 लाल टमाटे आपण बारीक चिरून घेतले आहेत। तुम्ही बघू शकतात आपण सांडग्यांमध्ये घातलेलं पाणी ज्या पद्धतीने सांडग्यांनी ॲब्सॉर्ब करून घेतलं आहे त्याचाच अर्थ ते छान शिजले आहेत। या स्टेजला तुम्ही सांडगे चेक करून घ्यायचे आहेत शिजले की नाही। अशा पद्धतीने बोटाने तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखा मऊ तो शिजलेला आहे। आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहोत। माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, तुम्ही आवर्जून चॅनलवर अपलोड केलेला करोड्यांचा किंवा सांडग्यांचा व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही जर व्हिडिओ बघितला नाही तर तुम्ही खूप काही मिस कराल। आता आपण एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे, त्यामध्ये पाव चमचा जिरा घातला आहे आणि त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले सर्व टमाटे घालत आहोत। त्यातच आपण एका बाजूला कढीपत्ता घातला आहे। तोपर्यंत आपण लसणाच्या 10-12 पाकळ्या मिक्सरला घालून त्यामध्ये मुठभर शेंगदाणे घालून ते फिरून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आणि लसणाचंही वाटण आपण पॅनमध्ये घालत आहोत। हे सोबत छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मित्रांनो, पुढे येणारे सर्वच्या सर्व एपिसोड्स तुमच्यासाठी सरप्राइजेसने भरलेले असतील, कारण आम्ही परिसरातील अनेक फूड मेकर्सला तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, बेल आयकनलाही तुम्ही हिट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी इकडनं टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच्या लगेच मिळेल। तेवढ्यात आपण या टमाट्याच्या मिश्रणामध्ये पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून गरम पाणी त्यात घातलं आहे। माझ्या स्वयंपाक करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझं आवर्जून सांगणं आहे, रेसिपी बनवत असताना जेव्हा केव्हाही तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल, वरनं पाणी घालायची वेळ येत असेल, त्यावेळेस मात्र तुम्ही आवर्जून बनत असलेल्या स्वयंपाकात रेसिपीमध्ये गरम पाणीच ॲड करा। त्यामुळे पदार्थाची चव बदलत नाही, कारण आपण शिजण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठलाही व्यत्यय आणत नाही। यामध्ये आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि याला एक छान उकळी काढली आहे। बस चला मित्रांनो, बसा जेवायला, ताटं लागली आहेत। अशा प्रकारे आजच्या जेवणात आपण एक पातळ व एक कोरडी भाजी बनवली आहे, सोबत पोळी भाकरी आहेत आणि अधूनमधून मुलांना गुळपोळीचा काला किंवा चुरमा आवडतो तो पण ताटाला लावला आहे। आशा करतो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच। पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन हेल्दी रेसिपीसह। थँक्यू फॉर वॉचिंग। गुड बाय, टेक केअर।